गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत सुरू असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या जवळपास 45 मुलींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांनी दिली आहे। काल रात्रीच्या जेवणात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 190च्या वर मुलींनी कढी आणि पुलाव खाल्ला होता। त्यातून जवळपास 45 मुलींना आज सकाळी उलटी, मळमळ आणि हगवण यासारख्या त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। 4 मुलींना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आलं असून सर्व मुली सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। रात्रीच्या जेवणाचे नमुने हे तपासणीकरिता पाठवण्यात आले। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। जीएम कॉलेजमध्ये आज फूड पॉइझनिंग झाल्याची घटना झालेली आहे। नेमके किती लोक त्याच्यामध्ये आणि हे झालेले आहेत, काय सांगाल एकंदरीत असं प्रभावित झाले? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आज सकाळी 7 वाजल्यापासून एक साधारणतः आतापर्यंत एक 40 ते 45 विद्यार्थिनी जीएनएमच्या ज्या होत्या त्या दाखल झालेल्या आहेत। त्यांना उलटी प्लस लूज मोशनचा त्रास होता आणि त्यामुळे थोड्याफार त्या डिहायड्रेट झालेल्या होता। त्यामुळे आपण त्यांना भरती करून घेतलेलं आहे। शंका अशी आहे की त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं असावं त्यांना, त्याबद्दलची चौकशी ऑलरेडी सुरू आहे। सर, काही मुली ICUमध्ये देखील ॲडमिट असल्याची माहिती आहे? ICUमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे फक्त अंडर ऑब्झर्वेशन आहेत आणि सर्व धोक्याच्या बाहेर आहेत। कुणालाही कुठला जास्त त्रास नाही आणि सध्या सर्व स्टेबल आहेत। नेमकं काय खाल्लं होतं त्यांनी काल, काय माहिती मिळाली? मला प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्याच्यामध्ये त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी कढी पुलाव होता त्यांना। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।